जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका मिनी ब्लॉग मध्ये। सकाळी सकाळी उठलो आणि बघतो तर काय चक्क आमचा नवीन रूममेट रूम झाडतोय। पहा, तसं तर जुनाच फ्रेंड आहे कॉलेज मधला, रूम वर आता आलाय राहायला। मग काय रूम वर आल्यावर काय सुट्टी नसती, लगेच झाडू दिला हातात आणि झाडं लावली पूर्ण रूम त्याला। आणि हा तर पूर्ण वाकून व्हिडिओ काढतोय त्याचा। पहा आम्ही व्हिडिओ काढतोय म्हणून कसा करतोय पहा। हा म्हणलं तुला आता ब्लॉग मध्ये टाकतो दम। सकाळची थोडी मस्ती करून आलो खाली आणि आता जायचं होतं बाहेर। आज काय पेपर वगैरे काय नव्हतं, तेवढ्यात इकडे गौ माता भेटली, दर्शन वगैरे केलं गौ मातेचं। आणि इकडे आपल्या शाईनला पूर्ण दिवस आज सुट्टी होती, कारण की आज न्यायची होती युनिकॉर्न। आपल्या शाईनला म्हणलो मस्त पैकी आराम कर आज, तोपर्यंत मी येतो फिरून। युनिकॉर्न आणली मग बाहेर आणि बऱ्याच दिवस झालं तिला काय धुतलेलं नव्हतं, मग मस्त पैकी वॉशिंग सेंटरला लावली आणि फ्रेश धुवून काढली। पोहोचलो मग आपल्या मित्राच्या गावाला, तिथं थोडस काम होतं। हे जांभळीचं झाड पहा, याच्या खाली बसून आम्ही मागच्या वेळेस मासे वगैरे खाल्लेले होते, ब्लॉग टाकलेला आहे बघा। एवढ्या शिजलेल्या तुरीच्या शेंगा दिल्या, मस्त पैकी शेंगा वगैरे खाऊन आलोत मित्राच्या शेतामध्ये। हे पहा, हे आहे मित्राचं शेत, आत्ताच या शेतातला ऊस वगैरे गेलेला आहे पूर्ण। आणि आता डायरेक्ट युनिकॉर्न घेऊन आलोय कुठं तर डोंगरावर। आणि इथं आल्याच पहा किती भारी वातावरण दिसलं। हा पहा, हा तलाव किती मोठा आहे, या डोंगराला खेटूनच आहे। एवढं भारी वाटतंय डोंगरावरून हा तलाव पाहायला, एकदम मस्त वातावरण आहे। त्याच्यानंतर डोंगरावरून आलो वापस खाली, या लिंबा खाली मस्त पैकी आराम करायचा होता। आणि या मित्राचा डॉगेश भाई पण आलता माझ्या पाठीमागं। पहा, हे आहेत माझ्या मित्राचे म्हणजेच अनिकेतचे वडील, दावे वगैरे वळीत होते मस्त पैकी लिंबा खाली बसून। मग काय साईडलाच ऊस होता, मस्त पैकी एक ऊस वगैरे मोडून आणला। एवढ्यात हे म्हणले मला पण ऊस खायचा, मस्त पैकी आम्ही दोघ जण ऊस वगैरे खात बसलो। हे पहा, याचं नाव काय आहे आणि कशाला येतंय कमेंट करून नक्की सांगा। आणि हा, जे ब्रँड शेतकरी आहेत ना तेच याचं नाव सांगू शकतात। भाऊ किती जणाला माहिती आहे। एवढ्यात अनिकेतचे वडील पण आले बाजारात, कशाला गेलते तर हे सारे शेती विषयक अवजार आणायला। आणि आता पहा मस्त पैकी इव्हिनिंगचा टाइम झालता, मी तुम्हाला छोटासा व्ह्यू दाखवतो। हे पहा, माझ्या एका साईडला आहे मोठा तलाव आणि एका साईडला डोंगरा मागे अर्धा लपलेला सूर्य। पहा किती मस्त दिसतोय। आणि तेवढं फॉलो वगैरे करून टाका, भेटूयात पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये।